अरे मंदिरात नाही दिसला सावला मुरारी, मंदिरात नाही दिसला सावला मुरारी, मंदिरात नाही दिसला सावला मुरारी, मंदिरात नाही दिसला सावला कोणातरी विचारपूस केलं पाहिजे. त्या बाया दिसते बाबा दोन चार जणी, त्या बाईला आवाज मारला पाहिजे. हॅलो ओ ताई, ओ ताई. कोण आहे जी? जय भीम. जय भीम जय भीम. कोण तुम्ही? मला नाही ओळखले? बरं नाही ओळखलं असा तुम्ही? मी शाहीर माणूस आहोत, मी शायरी करतो. तुमच्या गावामध्ये 2-3 वेळा गमती केल्या मी. तुमचं नाव काय आहे? माझं नाव निशाद शाहीर. अच्छा, तुम्हीच आहेत का? खूप दिवसाबाद पाहायला भेटते तुम्हाला. हो, तुम्हाला मंडईमध्येच बघते ना मी. आलं का लक्षात तुमच्या? मला त्या बाकीच्या गोष्टी सोडाजी. आणि इथं सोनू बोरकर राहते ना. सोनू बोरकर? पहिल्याचा धंदा करते तो. एक गली सोनू शकते त्याचं घर आहे. असं का? ते कोणी बोरवेला त्याच्या घराचं नाव नाही. बोरवेला आहे? हो, शाळेजवळ. ठीक आहे ठीक आहे. तर मी जातो त्याच्याकडे. ठीक आहे. तिथे पाणथेले आहे. त्या पाणथेल्यावाल्याला विचारलं सोनू बोरकरचं घर कुठं आहे. बरोबर, ते तुम्हाला सांगतील. ठीक आहे. चला. जय भीम. जय भीम जय भीम. चला भाऊ, बोरवेल जवळ आलो. एक बिल्डिंग दिसते बाबा 2 मजली. बहुतेक हेच असायला पाहिजे. आवाज दिलं पाहिजे. बोरकर साहेब. हॅलो बोरकर साहेब. अजी हो बोरकर साहेब. बापा या भैरवावरून कोण आलं बा? आता 2-4 जण गेले. अरे बाबा अंबादासबाजी, नमस्कार. कोण वाटत? मी निशाद. अरे हो, अरे बरोबर हो. निशाचे. अरे हो जी हो. राजा मारून होते असं का होते म्हणता? कमी जास्त करून टाकाल कोण्या दिवशी. नाही लक्षात कधी. तर मी काय म्हटलं, कसं काय येणं केलं? कसं काय येणं केलं म्हणजे तुम्ही मला माझ्या घरी परिस्थिती मोठी बेकार आहे. मग मी काय करू शकतो? अरे काय तुम्हाला पैसे मागायला ना आलो मी. मग माझ्या सुनेची प्रकृती बरोबर नाही आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलं मला नातू झाला 7-8 महिन्याचा. त्यानं सांगितलं की स्तनपान करायचं नाही बा म्हणून. आणि त्या लेकराला 4-8 दिवस बाहेरचं दूध पाजलं म्हशीचं, तर पुन्हा त्या लेकराची प्रकृती खालावल्यासारखी झाली. आणि म्हणून मला असं वाटलं की गाय घ्यावं, जेणेकरून त्याचा कुठेतरी जीव वाचायला पाहिजे. बरं. तर म्हणून बघतो की माझा मित्र आहे म्हणलं सोनू, आणि तो मला चांगली गाय घेऊन दे. आणि म्हणून म्हणतो आज बाजार कोणता आहे तिथे चला आणि लवकर तुला गाय घेऊन द्या तुम्ही. गोदावरीचा बाजार आहे आज. गोदावरीचा बाजार आहे. हो. आता ठीक आहे चला. किती रुपयावर पाहिजे गाय? काय आता बाबा पण तुम्हाला सांगतो महाजवळ 50,000 रुपये आहे. 50,000? आपण बरं 50,000 रुपये आहे. लिटरची किती पाहिजे? कमीत कमी 12, 13, 14, 15 लिटर असलं असं का? लेकराले होते, घरच्या लोकांना होते, नातवाले होत जाते, आणि काही लक्षात विकायला होऊन जाते. ठीक आहे ना. मित्र आहे माझा एक सैनिक नावाचा. 2 घराच्या नंतर राहते. मी आवाज देतो त्याला. ठीक आहे. 2 मिनिटं बसा. बरोबर. 2 मिनिटं आता जाऊन आपण. ठीक आहे बसा. त्या पाहिल्या भाऊ, या पहिला तमाशा ठरवायला गेलो. या पण हा शाहीर नाही करा शाहीर. तमाशा ठरवायचे त्यावर 25,000 रुपये म्हणे. केले 25,000. तोंडाच्या बोल दिला. सोडीत काय येते? सोडी गेले आम्हाला साऱ्या तुझी या पुढे सोड गेला.
कवा गावात येऊन राहिलो मी कायसाठी म्हणजे नारियार माझं काम आहे ना माझ्याकडे जावायचं आहे म्हणून मी घाईमध्ये होतो. घरात काय करत होता? काम करत असेल का हो? कामाचे भांडे धुतो जातं का? तुला का सांगून देऊ का आपला घर? तू काय साठी आला? त्यासाठी म्हणजे खाऊन चाल लवकर मी जाऊ ना कुठं झालं का जाऊ घेणार सांग लवकर सांग. काय काम असं तेव्हा आलो का नाही? मी का म्हणतो हो नाही का मिशन साहेब पाटीवाला हो आला काही आला म्हणजे काम आहे तेव्हा काही काम कर ना. आलू पोहा भजे बनवून दे दुवारा चाय म्हणून धंदे आता मग काय साठी आला म्हणजे का म्हणतो तुला वेळ आहे काय? वेळ म्हणजे नाही यार माझी गिऱ्हाईक आहे त्याच्या जनाले मत देऊन देवाची आहे बाजारला जावायचं तिथे मत फसवणं मारलं तुझ्या नाही ना भाऊ 100-200 रुपये कमावून माझ्या बरोबर खुचरा येते तुले 100-200 100-200 अबे नाही तुम्ही 15-16 हजार मध्ये काम होते मग थांब ना 15-16 हजार रुपयाचं काम 15-16 हजाराचं काम म्हणजे कमवायचा अबे दलाली म्हणजे आपली दोघांची हाता घ्या अर्धे का घेऊन द्यायचं काय त्याच्यासाठी उदामीचा बदल आहे आता निशान साठी हो तो तर मोठा चुंगूस माणूस आहे अबे कोटचे 15-16 हजार रुपये कमवून देईल आपल्याला तुला काही माहित आहे का बे कुठल्या कप्पऱ्या चालले महाग आहे तो तुला 15,000 अबे 50,000 आणले त्यानं मला दाखवले 50,000 लवकर थांबणं लवकर चल वेळ आहे ना कसं याची कायची वेळ आहे म्हणते वेळ आहे मला गिऱ्हाईक जाऊ दे कोठी मी काय म्हणतो बाजारात जायचं गिऱ्हाईक कसा पाहायचा ओळखीचा थोडी तू ते टेन्शन घेऊच लोक मस्त मोठा फलकवूनच देतो त्याने फलकावचा आहे ना आपले कोठी येतो बसलाय इकडे हो निश्चय माझे या ते आजीचा नवरा का बाबाजी म्हणून राहिला चांगला माझा नाम काकाची बाबाची काही मामाची पहिलेपासूनच भावाची म्हणतो काची का ना होती का काकाची काकाची ओळखल्या म्हणजे नाही ओळखलो तर नाही पण नाही नाही नावांना ओळखलो बाबा चेहऱ्याने नाही ओळखल्या चेहऱ्याने ओळख मी पहिलेच नाही काजी काम केलं तुमचे तुम्ही मला नाही ओळखल्या बरोबर म्हणाल नाही का मला माहित आहे काकाजी तुम्ही काम होतलंच ओळखता काम झाला अरे तेवढं बेमान नाही ह्या नाही का काय कमी जावले बसून गाडीवर बसून मायवाल्या बरोबर ते कार्यक्रम ठरवला बरोबर तेव्हा तर गोडा गोडा होता नंतर आता काऊन कारा पडला थंडीची धुवार पडली ना धुवार पडली थंडी म्हणून काळा पडला मजा करून टाकायची मजा नाही काऊन काही दारू पाणी पिते का आपण का जाऊ द्या मी का म्हणलो वेळ ना आपल्याकडं तुम्ही लवकर चला 5 मिनिटांनी बस हो बसची वेळ झाली आहे बिलकुल चला चला बाजारात आत आहे थोडा मिनिट या कोणाला विचारले कोणी जावायचं अरे बाबा काय घ्यावायचे तुमच्यासाठी बरोबर आहे बरोबर अरे निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला निंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला बसायचं आधी काय पाहिजे तेवढी बाजारामध्ये बिलकुल बिलकुल आवाज देतो मग
ते इकडे ना हे मी काय म्हणतो इकडे पाय माया मी काय म्हणतो ते ऐक ना बे, तूच बोलते मलाही नाही बोलवते. बोललं ना मी काय म्हणतो याच्यासारखा अबे याच्यासारखा हलकट नफंगा माणूस नसेल. 7 जिल्हे घुमतील तरी याच्यासारखा माणूस नाही. तू 16,000 म्हणलं अबे मी तर 32,000 कमावच्या फिक्रीत आहो. आणि खाली गाव घेऊन द्यायले आणि 15 लिटर दूध सांगायचा. आणि मी काय म्हणतो 7-8,000ची बाकडी राहील तरी चालत. पैसे कमावण्याची म्हटलं बरोबर आहे का नाही? समजते की म्हटले का तुले बाकडी घेऊन देऊन असं करून देऊ अबे त्या गोवा इंजेक्शन मारली का घेऊन मारलेली आता का चांगली घेऊन देतो चांगली नाही गावात नेलं झपलंही पाहिजे. हो झपलंही पाहिजे. तुला माहित आहे त्या माणसाला मी जे म्हणतो काय त्या माणसाप्रमाणेच आपल्याला वागावं लागेल. मी काय म्हणतो आई गोष्ट ऐकू गोष्ट गावात जरी नेलं हा लोकांना तरी काय पाहिजे म्हणलं पाहिजे एवढं हे जाऊ दे तू ह्या गल्लीने जा ह्या लाईनने नाही का त्या लाईनीने जा मी जातो इकडे. तू इकडे काय सेल खावा चालला काय इकडे काय मला काय खाऊ द्या मग तसं तू मी काय पाहायला चाललं ना आता सांगतो चला आज भंडाऱ्याचा बैल बाजार आहे गाईचा बाजार आहे आणि यावरती पिकी झाली नसल्यामुळे काल बँकेचे कर्जवाले आले होते माझ्याकडे आणि मला बँकेचं कर्ज भरणं आहे. आता माझ्याजवळ उपाय नसल्यामुळे माझ्याकडे गाय आहे विकायची ते बाजारामध्ये घेऊन जातो आणि काहीतरी जेवढं कर्ज चुकते माझ्या बँकेचं तेवढं तोडून टाकतो. बाजाराला गाय बांधून देतो तर का साईड ना आणि बसून जातो का तू गायवाला होत का